मटणामध्ये काय बनवायचं तर मटणामध्ये पहिले आलणी बनवायचं. कारण जो आलणी बनवल्यानंतर ना जो रस जो प्यायला एवढी मजा असते ना का जबरदस्त. आपल्या साध्या पद्धतीने आपण आलणी बनवणार. आणि तो नमस्कार, मी भावेश पाटील, पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि अशाच आपल्या नवीन नवीन रेसिपीमध्ये आपण काहीतरी दाखवत असतो तुम्हाला, आणि घरी जे बनवतो ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर पुन्हा एकदा आता गटारी स्पेशल आपण बनवणार आहोत ते मटण. तर टाईम न करता आजची कमीत वेळामध्ये आपण बनवूया मटण. तर मित्रांनो, हे आणलं ते आपण मटण, आणि या मटणाला मस्तपैकी स्वच्छ धुवून घेणार आहोत. आणि पुढे जे साहित्य जे जे लागणार आहेत ते आपण कांदा वगैरे साफ करून घेणार आहोत. टाईम न करता बघूया आजची आपली मटणाची रेसिपी. तर घेतलं ते आपण मटण, आणि याच्या आलणी बनवण्यासाठी घेतली ती आपण हळद. थोडी हळद घेणार आहोत. जेवढी हळद लागते तेवढी हळद घ्यायची आहे. आजची रेसिपी मी बनवणार खास. आणि सोबतच आला लसणाची पेस्ट यामध्ये पूर्ण मिक्स करायची आहे. अशी मिक्स करून घ्यायची. आला लसणाची पेस्ट आणि हळद मटणाला मिक्स करून घेतलं आहे. आता बघूया. तर सर्व प्रकारचे खडे मसालेवर आपण टाकले त्याच्यामध्ये, आणि मस्तपैकी खमंग वास सुटला आहे. आणि तेलावरती मटण एकदम फ्राय फोडणी दिली कांद्याची वगैरे, आणि खडे मसाले टाकूनशी मस्तपैकी सुगंध घरवर सुटला. आणि बघा आपला हा आलणी मटण तयार आहे. ह्याच्यानंतर सासूंनी वडे, चिकन, आमलेट वगैरे भरपूर काही गटारीनिमित्त बनवले, पण ते दाखवू शकलो नाही कारण थोडी पार्टी असल्यामुळे गडबड. वाचून आई अण्णांनी आपल्या दीप पौर्णिमेची जे पूजा केली त्याचे फोटो धरले, आणि आपण पण आपल्या घरामध्ये देवाची पूजा केली दीपपौर्णिमेची, त्याची आपण पूजा केली. आणि आषाढी महिन्याची शेवटची अमावस्या आहे. या दिवशी दिव्यांची पूजा करून ज्ञान, प्रकाश आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते. या दिवशी शिव, पार्वती आणि कार्तिकेय यांचीही पूजा केली जाते. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे होणारे जीवाणू नाहीसे व्हावे म्हणून तुपाचे आणि तेलाचे दिवे लावण्याची परंपरा आहे. हा दिवस आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो. यानंतर लगेच पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते. श्रावण महिन्यात भगवान श्री शंकराची, महादेवाची विशेष पूजा केली जाते. हा महिना महादेवाला अत्यंत प्रिय आहे. तसेच याच महिन्यामध्ये पौराणिक मान्यतेनुसार या पवित्र महिन्यात भगवान शिव आणि पार्वती माता पृथ्वीवर येतात, आणि पावसाळ्यात सृष्टी, नवीन वनस्पती आणि फुले येतात. ते त्यांना प्रिय, ते पृथ्वीवर येतात, आणि लोक आपल्या यथाशक्तीप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये पूर्ण उपवास करतात आणि प्रार्थना करतात. तर मी पण पाया पडलो देवाच्या. गटारी म्हणजे आषाढी अमावस्याचे नाव आहे, ज्याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची आवास असेही म्हणतात. या दिवशी प्रकाशाचे प्रतीक मानून घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. हा सण श्रावण महिन्याच्या पावित्र्याचे स्वागत करण्यासाठी व पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी पाळला जातो. पूजा वगैरे झाली, आणि इथूनच झाला तो आमचा शेजारी पाबऱ्याचा पोरगा मस्त डान्स बिन्स करायला लागला, आणि आम्ही सर्व काही शूटिंग पण विसरून गेलो पुढे काय इन करायची. तर तांबे. तर अशा प्रकारे मस्त हसून अशी आपली गटारी लय भारी साजरी झाली. आणि यामध्ये आम्ही काय शूटिंग पण जे जेवायला बनवलेलं चिकन वगैरे सासून ते काय वडे वगैरे काय दाखवू शकलो नाही. आणि मस्तपैकी आजची व्हिडिओ जबरदस्त गटारी साजरी झाली. पुढल्या वर्षी नक्की आठवण राहील. आणि याच्यामध्ये उभा व्हिडिओ आमचा झाला. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.